तुम्हाला हसता खेळता अशी एखादी गोष्ट सांगून जाणार आहे की तुम्ही एकांतात असताना शांतपणे विचार कराल की येस, या चित्रपटाने मला ही गोष्ट दिली. तू सांगशील ते मी तुला गिफ्ट देणार आहे. तू जे सांगायचं दॅट रिअली मीन्स अ लॉट टू मी. म्हणजे मी ह्याच्या नंतर दुसरी कुठलीच गोष्ट ह्याच्यापेक्षा महत्वाची नसते. फार अशा कमी जर्नलिस्ट किंवा अशा असतात त्या पटकन मैत्रिणी होतात पहिल्या भेटीत. सो वन ऑफ देम. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे गुलकंद चित्रपटाच्या प्रीमियरला आले आणि गुलकंद माझ्यासोबत आहे. दादा, कमाल चित्रपट आहे, कमाल. काय भावना आहेत? कारण का नेहमीच जेव्हा तुझा चित्रपट येतो तेव्हा मी नेहमी बघते की एक ना वावर खूप छान असतो थिएटरमध्ये तुझा, की तू सगळ्यांना जाऊन भेटतोस. पण आता काय भावना आहे? नाही, खूप छान वाटतं की इंटरव्हल नंतर जे सगळे लोक येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे आणि जे आम्हाला येऊन भेटतायत, त्यासाठीच आपण सगळे मेहनत करत असतो. आयुष्य त्यासाठीच असतं. आणि खूप मेहनत केल्यानंतर जेव्हा प्रेक्षकांचा असा प्रतिसाद मिळतो आणि आवर्जून सगळे भेटतात त्यावेळेला खूप छान वाटतं. आता तू येताना सुद्धा तू जे मला भेटलीस दॅट रिअली मीन्स अ लॉट टू मी. म्हणजे मी ह्याच्या नंतर दुसरी कुठलीच गोष्ट ह्याच्यापेक्षा महत्वाची नसते आयुष्यात. अगदीच. पण सगळेच थिएटरमध्ये टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या मारतायत. मला एक स्पेशल कौतुक करायचंय. नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ती म्हणजे समीर चौगुले आणि ईशा डे. प्लीज या जोडीसाठी हा चित्रपट नक्की बघा, हे मी पर्सनल रिकमेंड करेन. नाही, ईशा भन्नाट आहे. मी तुला सांगितलं ना, ईशा ही आईच्या काही काम करते आणि तिने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. मी तिला सपोर्ट केलाय. त्यामुळे मला ईशाचं मी पुन्हा नव्याने फॅन झालो आणि मी ईशाला पहिला प्रिव्ह्यू बघितल्यावर सांगितलं तू सांगशील ते मी तुला गिफ्ट देणार आहे. तू जे सांगायचं, तू मला सांगितलंस 25,000 गिफ्ट मी तुला देणार. तू फक्त मागायचं माझ्याकडे. एवढं मला तिचं काम आवडलेलं आहे. म्हणजे कसं असतं, एका दिग्गज कलाकारासमोर काम करताना कुठेतरी प्रेशर तिच्यावर खूप असेल, त्या सेटवर खूप प्रेशर असेल, पण तिने जाणवू नाही दिलं. अगदीच तुझा सपोर्ट तिला होताच. पण आता 1 मेला गुलकंद येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. आय नो मी खूप प्रमोशनला नव्हते, पण या महत्वाच्या दिवशी मी आहे. मी तुला नक्कीच मिस केलं, कारण तू हा महत्वाचा भाग आहेस. मज्जा आणि हास्य जत्रा आणि आमच्या सगळ्यांची आहे. आणि फार अशा कमी जर्नलिस्ट किंवा अशा असतात त्या पटकन मैत्रिणी होतात पहिल्या भेटीत. सो वन ऑफ देम. अगदीच. म्हणून आज महत्वाचा दिवस आहे म्हणून आले, म्हणून स्पेशली सांगावं असं वाटेल. 1 मे पासून गुलकंद येतोय चित्रपटगृहात. प्लीज जाऊन बघा. थँक्यू सो मच. नाही, फास्ट तुम्हाला खूप खूप समृद्ध करणारा हा चित्रपट आहे. दुसरा अंक बघितल्यावर तुला कळेल. दुसरा इंटरव्ह्यू नंतरचा भाग तुम्हाला हसता खेळता अशी एखादी गोष्ट सांगून जाणार आहे की तुम्ही एकांतात असताना शांतपणे विचार कराल की येस, या चित्रपटाने मला ही गोष्ट दिली. फार गोड चित्रपट आहे. तुम्हाला हसवणारा आहे, गुदगुल्या करणारा आहे, पण त्याचबरोबर थोडीशी कारुण्याची झालर असलेला, तुम्हाला कुठेतरी डोळे पाणवणे करणारा असा तो पिक्चर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.